शेखर नाईक प्रॉडक्शन्स आणि शाकुंतल कला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने वेगळ्या वाटा या मालिकेत आपण आज एका वेगळ्या जोडीला भेटणार आहोत. श्री नितीन ढेपे आणि रुचा ढेपे, ज्यांनी ढेपेवाडा हा सुंदर प्रकल्प उभा केला. एक सुंदर वास्तू त्यांनी निर्माण केली. नमस्कार. नमस्कार. की आम्हाला वेळ लागला, पण आज ढेपेवाडा अजरामर झाला. म्हणजे ते सांगण्याचं कारण, वेबसाईटला जवळपास 2 कोटी हिट्स आहेत आत्तापर्यंत. लाखो याच्यापर्यंत ढेपेवाडा पोचला आहे. तो कॉन्सेप्ट घेऊन आम्ही जे आलो, तर तो कॉन्सेप्ट लोकांना पटला आहे. ढेपेवाड्याला IP राईट्सही तुम्ही मिळवलेत, त्याबद्दल तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती सांगा. वाडा बांधून पूर्ण झाल्यानंतर आमच्या संकल्पनेचा प्रवास सुरू झाला. संकल्पना म्हणजे ॲक्च्युली वाडा बांधतानाच तो चालू होता. तर संकल्पना म्हणजे काय, तर मगाशी म्हटलं तसं आम्ही सगळे इथे पारंपरिक झाडं लावली. वाड्याच्या भोवती जी असतात ती सगळे जे पोशाख ठेवले, खेळ ठेवले पूर्वीचे पारंपरिक, म्हणजे इथलं राहणीमान कसं असतं ते नंतर खाद्यपदार्थांचं आम्ही ते सिलेक्ट केले की हेच फक्त इथे खायला मिळेल. म्हणजे ते आपल्या थीमपासून कुठलाही डेव्हिएट होणार नाही, अशा प्रकारचा आम्ही तो कॉन्सेप्ट तयार केला. कॉन्सेप्ट तयार झाल्यानंतर मला कुठनं तरी कळलं की आपण IP राईटसाठी ॲप्लिकेशन करू शकतो. आणि दुसरं ह्याला अजून एक कॉम्बिनेशन होतं की ते मी वाडा संस्कृती एक म्हटलं होतं आणि मराठा वास्तुशैली. तर डॉक्टर अविनाश सोनींची अभ्यास होताच. मग त्यांना विचारलं की साधारण अशा प्रकारचा वाडा किती वर्ष पूर्वी उभा राहिला असं तुम्हाला वाटतं. तर नव्याने बांधलेला. तर ते म्हणले मला वाटतं की 200 वर्ष झाली असतील. तर म्हणून मग मी ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना आणि मराठा वास्तुशैलीचं कॉम्बिनेशन असं हे करून IP राईटसाठी अर्ज केला भारत सरकारकडे. साधारण 1 वर्षभरानंतर त्याविषयीचे 2016ला पहिल्यांदा बौद्धिक स्वामित्व हक्क मिळाले ढेपेवाड्याला. त्याच्यानुसार ढेपेवाडा ही 200 वर्षानंतर मराठा वास्तुशैलीवर बांधली गेलेली पहिली वास्तू ठरली आणि ही संपूर्ण संकल्पना त्याच्यानं हे झाली. त्याच्यानंतर मग नंतर असे 2-1 वर्ष गेली आणि मग म्हटलं आपण सहज विचार आला मनात की आता हे महाराष्ट्रातलं जर झालं, भारतातलं असं कुठे आहे का बघूयात आपण. म्हणून मग मी परत त्या दृष्टीने कॉन्सेप्ट तयार केला की भारतात असं स्ट्रक्चर आहे का. आणि मग तो कॉन्सेप्ट मी परत रिॲप्लिकेशन केलं की भारताच्या लेवलवर काही आहे का बघून तसा तो कॉन्सेप्ट पाठवला. आणि 2018ला परत बौद्धिक स्वामित्व हक्क मिळाले. त्याच्यानुसार भारतातलं भारतीय कला संस्कृती परंपरा जपणारी आणि वास्तुरचना जपणारी भारतातली नव्याने बांधलेली ढेपेवाडा ही पहिली वास्तू. नव्याने बांधलेली पहिला नंबर तुम्ही मिळवला तिथे. आणि नंतर तुम्हाला ॲक्च्युली कसं की राजस्थान आणि ह्याच्यामध्ये जुने हवेल्या किंवा वास्तू कन्वर्ट झालेल्या भरपूर आहेत, पण नव्याने कोणी बांधलेलं नव्हतं. मग ते IP राईट 2018 साली मिळाले. वाड्यात वेगवेगळी नावाच्या पाट्या तुम्ही लावल्यात, त्या का, कशा आणि कुठल्या आहेत ते सांगशील का जरा? आता काय आहे की आपण नवीन पिढीला हा वाडा दाखवायचा हा उद्देश आहे. तर आता आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये राहायला लागल्यावर की ज्या जागा आहेत वाड्यातल्या, की म्हणा ओसरी आहे किंवा माझघर आहे किंवा मुतपाकखाना, ते ही कालबाह्य झाले. हे शब्द त्यांना माहितीच नाही. त्यांना हॉल माहिती, किचन माहिती, लॉबी माहिती. त्याच्यामुळे त्यांना इथे आल्यावर ह्या जागेला हे म्हणतात हे पण कळू दे ना. म्हणून मग ही आहे ती ओसरी आहे. मग स्वयंपाकघराला किचनला काय म्हणतात हे त्यांना माहिती नाही. मग हा मुतपाकखाना आहे किंवा आपण हॉल म्हणतो. मग हॉलला काय, तर दिवाणखाना आहे. तो 7 खणी दिवाणखाना आहे. मग 7 खणी का म्हणायचं? म्हणजे खण म्हणजे काय हे त्यांना कळू दे ना. म्हणजे नुसताच वाडा बांधला आहे, पण वाड्यातले फीचर्स छोटे छोटे जे आहेत की खुंटी आहे, पूर्वी खुंटीचा वापर काय व्हायचा, किंवा आता आम्ही मुतपाकखान्यातही आम्ही पाटावर वंटा ठेवलेला आहे किंवा मिसळणीचा डबा ठेवलेला आहे किंवा लाकडी परात ठेवली, त्याला काथवट म्हणतात. हे मुलांना माहितीच नाही आहे.
मग हे शब्द जे कालबाह्य झालेत ते पण थोडेसे मुलांना कळू देत. म्हणजे म्हणजे मला असं वाटतं की आम्ही ही जी वेगळी वाट जी शोधली वाडा बांधताना ती युटर्नवाली वाट आहे. की म्हणजे कसं की आपल्या मुळाकडे चाललो आहे आपण. मग नुसतं फक्त वास्तुरचनेत नाही तर त्याच्यातून कला पण यायला पाहिजे, वस्तू पण यायला पाहिजे, शब्दसंग्रह पण म्हणायला पाहिजे. असं सगळं घेऊन आपण मुळाकडे कसं जाऊ याच्यासाठी हा सगळा खटाटोप. त्याच्या जोडीलाच खोल्यात पण तुम्ही काय काय वेगळे वेगळे नावं दिली. आता मी म्हटलं तसं की मुळाकडे जायचं आहे तर भारतीय शास्त्रीय संगीत हे खूप लोकप्रिय आहे आणि ती आपली अभिजात कला आहे ना. मग ही पण कला त्याच्यातली नावं जर का खोल्यांना दिली तर हे राग आहेत हे मुलांना कुठेतरी कळेल की ही रागांची नावं आहेत, की शंकरा नावाचा राग आहे, ललत नावाचा राग आहे. मग कुठेतरी तो ऐकावासा वाटेल. म्हणजे परत त्याच्यातून सुद्धा आपण आपल्या कलेकडे मुलांना खेचून नेतो. हा एक आणि त्याचं दुसरं अजून एक असं आहे की त्याचे जे वाईब्स आहेत म्हणजे रागांचे जे काही प्रतिध्वनी असतात स्वभाव ते इथे गुंजावेत आणि त्याच्याने अजून एक पॉझिटिव्हिटी वाढावी हा पण एक त्याच्या मागचा उद्देश आहे. कारण मलाही मगाशी तू म्हणलीस तुम्ही बागेश्रीमध्ये जा आणि तुम्ही आवरा तुमचं. मला मजा वाटली जरा. अरे बापरे, छानही वाटलं. नुकतंच रवी वर्मांचं चित्र काहीतरी 167 कोटीला विकलं गेलं अशी बातमी होती. इथे सगळीकडे तुम्ही रवी वर्मांच्या चित्रांची प्रतिकृती लावलेली आहेत. तुम्हाला रवी वर्मांची चित्र आवडतात का त्याच्या मागे काय वेगळा उद्देश आहे तुमचा? नाही, निश्चितच रवी वर्मांची चित्र कोणाला आवडत नाहीत. ज्या अर्थी एवढ्या प्राईजला ते विकलं गेलं आहे त्या अर्थी निश्चितच त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे. आता माझं कसं झालं, मी वाडा बांधल्यानंतर थीमच्या बाहेर मला जायचं नव्हतं कुठेच, कारण त्या थीमशी रिलेटेडच गोष्टी पाहिजेत. तर म्हणून मी पेंटिंग्स कुठे मिळतात का याचा शोध सुरू केला. कारण वाड्यामध्ये पूर्वी जुनी पेंटिंग्ज असायची. तुम्हाला आठवत असेल तर ती काय त्याला म्हणतात का, रामपंचायतन किंवा अशी पेंटिंग्स कुठे मिळत आहेत का असा शोध सुरू केला. पण मी अख्ख्या पुण्याभर जवळजवळ 6 महिने फिरलो. अक्षरशः मला कुठेही पेंटिंग्स मिळाले नाही. सगळीकडे आयदर राजस्थानी किंवा फॉरेन आहे. तर मी त्या सगळ्या दुकानदारांशी बोलायचो. तर ते दुकानदार मला म्हणायचे की अहो कसं आहे माहिती आहे का, जशी डिमांड तसा सप्लाय. तर म्हणे लोकांना आता ते हे नको आहे कल्चर जुनं, त्यांना नवीनच पाहिजे. मला ते खूप हे वाटायचं की अरे आपण आपल्या देशात असूनसुद्धा फॉरेन कल्चरची लोक हे लावत आहेत, पेंटिंग्स लावत आहेत. मग मी एक अनंत फ्रेम्स म्हणून आहे दुकान म्हात्रे पुलाच्या इथे. तर ते काका माझ्या चांगल्या ओळखीचे होते. त्यांना म्हटलं की काका मला तर कुठल्याही परिस्थितीत याच्याशी थीमशी रिलेटेड पाहिजेत आणि मला असं वाटतं की राजा रवी वर्माचीच चित्र त्याला सूट होऊ शकतात. कारण तो थीम एकतर ते सुंदर त्याच्यातलं त्यांनी सगळं चित्रण केलेलं आहे आणि त्या महाराष्ट्रीयन म्हणजे असं म्हणता येईल की त्यांनी ते तिकडची असून महाराष्ट्रीयन थीमवरची सगळी पेंटिंग्ज आहेत त्यांची. तर ती मला रिलेट होतील असं वाटलं. मग त्यांना सांगितल्यावर ते म्हटले आता नेटवर मिळतात, तर या प्राईजला तुला विकत घ्यायला लागतील नेटवर. मग ती सगळी पेंटिंग्स आम्ही नेटवरनं हे केली आणि त्याच्या फ्रेम्स करून इथे लावल्या. पण ते नंतर मी त्या इनोव्हेल अजून एका चित्रकारांकडे गेलो होतो. मी त्यांना म्हटलं की मला तुम्ही असे पेंटिंग्स करून द्याल का, कारण म्हटलं ती लाईव्ह पेंटिंग जरा जास्ती चांगली दिसायला पाहिजेत. पण ते कसं की इथे पाऊस खूप असतो त्यामुळे कॅनव्हास पेंटिंगवरचं जे आहे ते त्याला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो मॉइश्चरमुळे, त्याला बुरशी पकडणं वगैरे. शेवटी मला फ्रेम्स हाच पर्याय होता. मी राजा रवी वर्मालाच गेलो. आज 11 वर्ष झाली ढेपेवाडा सुरू करून. इथे काही असे अविस्मरणीय प्रसंग झाले असतील तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. ढेपेवाडा सुरू झाल्यानंतर जसे अतिथी इथे यायला लागले तशी जी माझ्या मनात संकल्पना होती की इथे विविध प्रकारचे कार्यक्रम व्हावे आणि जो कॉन्सेप्ट घेऊन मी लोकांपर्यंत गेलो होतो की इथे भारतीय कला संस्कृती परंपरा वास्तुशैली तर ऑलरेडी घेतलेली होती, तर ती इथे परत पुनरुज्जीवित व्हावी आणि त्याला एक चांगलं पाठबळ मिळावं हा जो उद्देश होता. तर त्या उद्देशाने कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली आणि मग हळूहळू जसं जसं लोकांपर्यंत पोचायला लागलं
तसं तसं त्या कार्यक्रमांचं स्वरूप वाढलं. मग त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला म्हटलं तसं ते ABP माझानी आमचा तो इंटरव्ह्यू घेतला, तो काही लोकांनी बघितला. तिथून नंतर महेश टिळेकरांचा कार्यक्रम झाला मराठी तर्कांचा दिवाळीचा. मग ते होता आता अजून नाट्यक्षेत्रातलं काहीतरी करावं म्हणून प्रदीप वैद्यांचं आम्ही काजव्यांच्या गावचे 60वा आणि 100वा प्रयोग इथे केला, कारण ते लाईव्ह नाटक आहे. त्याच्यामध्ये चौकात त्यांनी म्हणजे प्रेक्षकांमध्येच ते नाटक घडतं आणि मग चौकात ते नाटक घडलं सगळं. लोकांनी खोल्यांमधनं येऊन छानपैकी त्यांच्या एंट्री घेतल्या, वरच्या खिडक्यांमधनं त्याच्या डायलॉग्स म्हणले गेले, तर ते लोकांना खूप अप्रूप वाटलं त्याचं. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर इथे आम्ही बरेचसे क्लासिकलचे कार्यक्रम केले. म्हणजे सुरुवातीला पंडित कैवल्य कुमारांचं झाला. कैवल्य कुमारानंतर सलग कार्यक्रम राहुल देशपांडेंनी येऊन इथे कोविडमध्ये 6 एपिसोड्सचा एक शूट केलं. नंतर शौनक अभिषेकी, मंजुषा पाटील, विजय घाटे, आरती अंकलेकर, अजून कोण ग ते अजून एक कलाकार होते, त्या सगळ्यांनी मिळून इथे कोविडमध्येच शूट झालं त्यांचे सगळे. त्यांचे सगळे स्वर असे छान घुमले. त्याच्यानंतर कथ्थक भरतनाट्यमचे काही कार्यक्रम झाले. नंतर स्पृहा जोशींनी इथे 6 तिचा एपिसोड्सचा शूट केला. कविता सगळ्या जुन्या स्पृहाचे चांगला तिचा एक कार्यक्रम झाला. नंतर आत्ता मध्यंतरी प्राजक्ता माळी आणि आपली सोनाली कुलकर्णी त्यांच्या जिजा आणि प्राजक्त राज नावाच्या याचं शूट झालं. म्हणजे त्यांचे ज्वेलरी ब्रँडचे शूट झाले आणि बरेचसे अशा पार्लेजीची ॲड शूट झाली. लग्न तर भरपूर मगाशी सांगितलं तसंच आपला सिद्धार्थ चांदेकर, जुईली जोगळेकर, रोहित राऊत, सुरभी हांडे आणि त्यानंतर भरपूर म्हणजे देशविदेशातल्या सगळ्या मंडळींनी येऊन इथे लग्न केली. काही इंडो अमेरिकन झाली. म्हणजे रादर मी म्हणेन की महाराष्ट्रातनं तर झालीच, पुण्यात मुंबईतनं तर झाली, पण जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका इथनं येऊन लोक जास्ती लग्न करून जातात. म्हणजे इथे अक्षरशः तुम्हाला सांगतो की ते पूर्वी वऱ्हाड निघाले लंडनला नावाचं नाटक होतं, तर तसं सगळं वऱ्हाड इथे येतं, एन्जॉय करतात छानपैकी लग्न. आणि ते पूर्ण सगळे पारंपरिक रिच्युअल्स सगळे पाळतात. सगळे जे काय असेल ते कुठल्याही जेवणाला किंवा ह्याला कुठलीही नावं न ठेवतात, सगळं जेवतात, एन्जॉय करतात आणि जातात. तर तीच झाली बरीचशी. नंतर फक्त ते कल्चर आहे महाराष्ट्रीयन आणि अशी काही कपल असायची. अमेरिकन म्हणजे अमेरिकेतला मुलगा, इथली मुलगी, असं सुद्धा बरीचशी लग्न झाली. नंतर महाराष्ट्रातलं म्हटलं तर बीड, उस्मानाबाद, नगर, कोल्हापूर तिकडनं येऊन लोकांनी लग्न केली. अहमदनगर म्हणजे आताचं कुठलं ते अहिल्यानगर. त्याच्यानंतर झारखंड, दिल्ली इथनं येऊन लोकांनी कार्यक्रम केले. असे खूप कार्यक्रम झाले. नंतर आम्ही चिंटू केला. चिंटूमध्ये आम्ही 37 मुलांना इथे घेऊन आलो होतो, लहान मुलांचे कार्यक्रम. आत्ता त्या 37 मुलं साधारण 7वी-8वीतली मुलं होती आणि त्यांना घेऊन इथे छान दिवसभर मजा केलं. चारुहास पंडित आले होते. असे सगळे कार्यक्रम आता पुन्हा परत आम्ही मुलांचं करतो आहे, कार्यक्रम करतो आहे. फोटो एक्झिबिशन्स केली आम्ही, जी जुनी आपली ट्रेडिशनल याची जी फोटो पेंटिंगची प्रदर्शनं केली. आता परत पेंटिंगचं इथे वर्कशॉप आहे. अशी वर्कशॉप, एज्युकेशनल वर्कशॉप्स होतात इथे आणि वर्कशॉप्सही होतात. असे सगळे भरपूर कार्यक्रम कंटिन्यू चालू असतात. तुम्ही कलाकारच आहात, मग आणि काही आम्हाला माहीत नसलेले कलागुण तुमचे आहेत का? आहेत. नितीन चांगला लेखक आहे, कविता करतो, त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत, तो चांगलं गातो. आणखीन एक नाटक जे संसार गाथा नावाने त्याचं आहे, ते आम्ही दोघांनी पण म्हणजे ॲक्टिंगही चांगलं करतो थोडक्यात. तर आम्ही दोघांनी ते रोटरीच्या एका स्पर्धेसाठी बसवलं होतं आणि सादरही केलेलं होतं. तर असे त्याच्यात बरेच गुण आहेत. त्याला तबल्याची पण आवड आहे, शिकला नाही तो,
पण तबल्याची पण आवड आहे. आणि हे कसं आहे की आता आपण म्हणतो तसं कलेचं कुठेतरी ते मग सुरुवात जी आपण केली तिथपासूनच परत हे कुठेतरी मुळात आपल्या असतं, ते फक्त बाहेर यायला लागतं. त्याला तो कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळायला लागतो. ते प्लॅटफॉर्म मिळाला की प्रत्येकाचं जे काही हे असतं ते बहरतं, म्हणजे कलागुण जे असतात ते बहरतात. तर ते याच्याबरोबर मी थोडेफार काही गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये ते कशासाठी घरासाठी एक पुस्तक मी लिहिलं. ते त्याच्यामध्ये असं होतं की तो काळ असा होता, रेरा नव्हतं तेव्हा, आणि लोकांना वास्तूविषयीचे प्रश्न भरपूर असायचे. म्हणजे घराविषयीचे जे काही त्यांचे प्रश्न असायचे त्या प्रश्नांची उत्तरं मिळावी. कारण त्यावेळेस बऱ्यापैकी बांधकाम व्यवसायात रेग्युलेशन्स नव्हती. मग अशा ह्याच्यामध्ये ज्या काही इतर व्यवसायांप्रमाणे जे काही बॅड एलिमेंट्स असतात तर ते त्याचा गैरफायदा घेऊन लोकांची फसवणूक व्हायची. मग लोकांचा अवेअरनेस क्रिएट व्हावा याच्या उद्देशातनं मी ते कशासाठी घरासाठी, मग त्याच्यामध्ये सगळे पैलू मी घेतले होते घराशी रिलेटेड. म्हणजे घराचं संरक्षण कसं करायचं, सोसायटी कशी स्थापन करायची, सोसायटी मेंटेन कशी करायची, नंतर बांधकाम व्यवसायाकडनं फ्लॅट विकत घेताना कुठली काळजी घ्यायची, असे सगळे ते पैलू त्याच्यामध्ये, रिडेव्हलपमेंट कशी करायची, असं ते पुस्तक राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलं. आणि नंतर ही म्हणली तशी नाटकं, तर ते परत थीमशी रिलेटेड आलं. वाडा हरवलेला नावाचं एक नाटक मी लिहिलं आहे. म्हणजे तुम्ही वाडा चिरेबंदी नाटकाचं नाव ऐकलं असेल तर ते विदर्भात घडणारं नाटक आहे आणि हे पुण्यात घडलेलं नाटक आहे. त्याच्यानंतर संसारगाथा, ते म्हणजे नवरा बायकोंचे बदलत जाणारे संवाद. म्हणजे लग्नाच्या पूर्वी किंवा लग्न ठरल्यानंतर मधला काळ मुलांच्या याच्यातला आणि वार्धक्य 50शी नंतर, लग्नाच्या 50शी नंतर, असं ते आम्ही सादर केलं. नंतर आदर्श सोसायटी म्हणून, न्यू आदर्श सोसायटी म्हणून मी आत्ता एक हे केलं आहे. म्हणजे वाडा हा एक वेगळा प्रकार आहे आणि फ्लॅट संस्कृती एक वेगळा प्रकार आहे. तर फ्लॅट संस्कृतीमध्ये कशा आत्ता गमती होतात, तर त्या सगळ्या गमती मी त्याच्यात हे केलेलं की आदर्श सोसायटी. म्हणजे थोडक्यात बटाट्याची चाळचा पुढचा भाग असं म्हणायला हरकत नाही. आधुनिक बटाट्याची चाळ. तर तसा तो एक आत्ता मी हे केलं आहे. त्याच्यावर नाटक पण केलं आहे आणि पुस्तक पण केलं आहे. ते नाटक आता चाललं आहे आणि त्याचं अभिवाचन करायचं चाललं आहे आदर्श सोसायटीचं. असं ते आहे, भरपूर चालू आहे. आणि गाणी वगैरे ते चालूच आहे. 2008 साली तुम्ही जागा घेतलीत आणि कल्पना मनात आली आणि ती पूर्ततेत यावी म्हणून तुम्ही प्रयत्न केला. तुम्हाला असं वाटतं का ज्या उद्देशाने तुम्ही हे काम सुरू केलं तो उद्देश तुमचा सफल झाला का? निश्चितच झाला आहे असं म्हणायला हरकत नाही आत्तापर्यंत तरी. आणि याच्या पुढे अजून त्याच्यावर जोमाने काम करणार आहे. म्हणजे कारण कसं आत्ता ज्या आस्थेने आणि ज्या पॅशनने हा बांधला गेला की आपण नवीन पिढीला दाखवण्यासाठी काहीतरी उभं करावं, तर तो उद्देश आत्तापर्यंत आता म्हणायला हरकत नाही की सफल झाला आहे. कारण आता तरुणाईचा ओढ खूप वाढलेला आहे. आणि दुसरा उद्देश ह्याच्या मागे असा होता की लोकांनी पुन्हा आपल्या संस्कृतीकडे जावं. म्हणजे कारण मधला काळ तुम्ही अनुभवला असेल किंवा बघितला असेल तर 2014 पूर्वीचा जो काळ होता त्याच्यात बरंचसं लोक वेस्टर्न कल्चरकडे कल वाढत होता. मी मगाशी पेंटिंगचं सांगितलं, हे त्याच्यावरनं सिद्ध होतं की लोकांचा कल तिथे पाश्चात्य संस्कृतीकडे जास्ती होता. मी त्याच्या अगेन्स्ट नाही आहे की पाश्चात्य संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टी घ्यायला हरकत नाही, पण आपलं जे चांगलं आहे ते का सोडायचं. तर ते एक मला जाणवलं की तो उद्देश पण गेल्या 11 वर्षात सफल झाल्या. लोकांना परत पारंपरिक संस्कृतीकडे नेण्याची जी चळवळ आम्ही चालू केली, जे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता हे मी माझ्या ह्याच्याने म्हणतो, कारण ते काही एका माणसाच्या ह्याच्याने कुठली हे होत नाही, पण ती कुठेतरी आम्ही सुरुवात केली होती. आणि ती सुरुवातीचा तो जो उद्देश होता की लोकांना पारंपरिकतेकडे न्यायचं, तर तो उद्देश निश्चितच सफल झाला. त्याच्यामध्ये सगळ्यात जाणवणारे बदल आत्ता म्हणजे आम्ही जे काही ऑब्झर्व केले ते मगाशी म्हटल्याप्रमाणे लग्नातला बदल खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. की आता रिच्युअल्सच्या बाबतीत असो किंवा पारंपरिक लग्नाच्या बाबतीत असो. त्यानंतर बऱ्याच लोकांनी आता इंटिरियर्समध्ये चेंज केलं. म्हणजे पूर्वी सगळं चकचकीत फर्निचर असायचं, आता तुम्हाला घरामध्ये कोनाडे दिसायला लागले, नंतर घरामध्ये जुनं फर्निचर दिसायला लागलं. हा मोठा बदल याच्यातनं उद्देश सफल झाला आहे. नंतर खूप लोकांनी वाडे बांधायला सुरुवात केली. करेक्ट.
म्हणजे हां, आता बऱ्याच लोकांनी स्वतःसाठी काही लोकांनी वाडे बांधले, आणखीन काही लोकांनी आमच्यासारखंच रिसॉर्ट वगैरे असं छोट्या प्रमाणात बांधले. पण एक कुठेतरी वाड्याकडे परत मन वळलं. पुन्हा नुसते वाडेच नाही, जुनी घरं सुद्धा, जुन्या घरांचं रिस्टोरेशन लोकांनी चालू केलं. मी त्यावेळेस इतका हे करायचो. आता माझे जे काही ओळखीतले किंवा मित्र होते किंवा ज्यांचे वाडे होते किंवा त्यांना सांगायचो तुम्ही पाडू नका रे, मी जी चूक केली ते तुम्ही नका करू. म्हणजे मी व्यावसायिक अपरिहार्यतेमुळे मी ते केलं, पण तुम्हाला तुमच्या नशिबाने मिळालेला आहे वाडा, एवढा सुंदर जुनी वास्तू आहे, तर तुम्ही काही करून त्याला सांभाळा, तुम्ही त्याच्यातनं रिस्टोअर करा. तर ते बऱ्याच लोकांनी रिस्टोरेशन चालू केलं आहे. आता तर खूपच मोठ्या प्रमाणात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उद्देश निश्चितच आत्तापर्यंत सफल झाला आहे. पण अजूनही पुढचा काळ त्याच्या बाबतीत आम्ही ते कंटिन्यू ठेवणार, कारण हे आम्हाला नुसतं एका जनरेशनपर्यंत थांबायचं नाही, तर ते पुढच्या अजून काही जनरेशन्सपर्यंत न्यायचं आहे. त्यामुळे तो प्रयत्न चालू राहणार आहे. तोपर्यंत तो उद्देश सफल आहे असं म्हणता येणार नाही. हरवले ते गवसेल का? सात्विकता हरवली आहे जगण्यातली, भावना हरवली आहे मनातली, संवेदना हरवली आहे अंतरंगातली, शांतता हरवली आहे घरातली, सहजता हरवली आहे वागण्यातली, आपुलकी हरवली आहे नात्यातली. आपल्या जगण्याचं गणितच हरवलं आहे का? याचं उत्तर कोणाकडे आहे का? उत्तर मलाही हवं आहे, इतर अनेकांना हवं आहे. कुणाला गवसलं तर कळवाल का? तुझं पण एखादं गाणं होऊ दे, काहीतरी चांगलं गाणं म्हण, एखादं नाट्यपद वगैरे. अंगणी पारिजात फुलला, अंगणी पारिजात फुलला, बहरत याला काय माझे या, बहरत याला काय माझे या, प्रीतीचा आला अंगणी पारिजात फुलला, अंगणी धुंद मधुर हा गंध पसरला, धुंद मधुर हा धुंद मधुर हा गंध पसरला, गमले मजला मुकुंद हसला, गमले मजला, गमले मजला, गमले मजला मुकुंद हसला, सहवासातुर मदीय मनाचा, सहवासातुर मदीय मनाचा, कण कण मोहरला अंगणी पारिजात फुलला, अंगणी पारिजात हा, पारिजात हा, पारिजात फुलला अंगणी. ढेपेवाड्यात आम्ही आलो आणि तुमच्याशी गप्पा मारायला मिळाल्या आणि इतकं सुंदर वाटलं, इतकी वास्तू प्रसन्न आहे. तुमचा उद्देश नक्कीच सफल झाला आहे. पण इथे येऊन मला जो आनंद झाला तो मला शब्दात सांगता येणार नाही. परंपरा, आपली संस्कृती सगळंच इथे अनुभवायला मिळालं त्याबद्दल. आणि तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिलात, इथं तुमची मुलाखत घ्यायची संधी दिलीत, ह्याबद्दल तुमचे दोघांचे अतिशय मनापासून आभार. आमच्याकडनं सुद्धा खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही आणि तुमच्या टीमनी अतिशय सुंदर सगळं आमचा हा कव्हर केला आणि खूप छान वाटलं तुमच्याबरोबर गप्पा मारून. आणि असं मोकळेपणाने सगळ्या गप्पा झाल्या आणि आम्हालासुद्धा आमचे विचार तुमच्यापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संधी तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. देवकी गोखले बापट यांच्याकडून हेल्दी बाईट्स म्हणून एक छोटीशी, हो येस, तुम्ही लोकांना खाऊ घालता पण आमच्यातर्फे तुम्हाला हे अतिशय हेल्दी असं खाऊ तुम्हाला मिळतं. ओके, थँक्यू, धन्यवाद.
त्यांना पण सांगा, जरूर आम्ही याचा आस्वाद घेऊ. शाकुंतल कला मंदिराच्या वतीने हा तुला एक छोटासा मग. खूप खूप धन्यवाद. पर्सनलाइज्ड आहे. अरे वा. खूप सुंदर आठवण आहे. शाकुंतल कला मंदिरला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी, आणि खूप सुंदर आमच्यासाठी एक अविस्मरणीय आठवण तुम्ही दिली आहे. धन्यवाद. धन्यवाद.